नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महापालिका कार्यालयाच्या एकदम अगदी समोरच आहोत. खरं तर आता थोड्या वेळापूर्वी महापौर असतील किंवा उपमहापौर असतील, संजय घाडी असतील, ऋतू तावडे असतील यांनी थोड्याच वेळापूर्वी पदभार महापालिकेचा स्वीकारलेला आहे आणि महापालिकेवर आता मेयर राज एकार्थी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत काही भाजपचे कार्यकर्ते आहेत. लांबून बऱ्याच मुंबईतल्या बऱ्याच मोठमोठ्या भागातून चांगल्या भागातून आपल्याकडे लोक आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की भाजपचा महापौर आता गेल्या 30 ते 40 वर्षानंतर आता भाजप महापालिकेच्या सत्तेत आहेत. काय सांगाल, काय वाटतं कार्यकर्ता म्हणून? सर्वात प्रथम तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपले मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून जे ओळखले जातात महापौर, असे आमचे महायुतीचे आणि भाजप पक्षाचे नगरसेविका सौ ऋतू तावडे याच महापौर म्हणून निवड झाली आहे. तर त्यांचे आमचे प्रतिष्ठनगर वार्ड 173 तर्फे हार्दिक अभिनंदन करतो. आणि अजून आमचे जे महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या नेतृत्वामध्ये सक्षम महाराष्ट्र हा पुढे विकसित होत आहे. त्यानंतर आमचे मुंबईचे डॅशिंग म्हणजे कार्यसम्राट आमदार मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईचं बरंच विकास काम हे घडत आहे आणि पुढे घडत आहे, राहणार आहे. जसं मी पाहू शकता बाकीचे जे विकास काम, जसं मेट्रो लाईनचे कामं आहेत, परत कॉन्क्रीट रोड आहेत, परत हाजी आल्या बायपास रोड आहे, या सगळ्या गोष्टी ह्या विकसित होत आहेत. आणि त्यामध्ये आमच्या ज्या ह्या नवनिर्वाचित महापौर आहेत ऋतू तावडेजी यांच्या नेतृत्वामध्ये पण आपला जो मुंबईचा सर्वांगीण विकास आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या साड्या बघून तुम्हाला कळालंच असेल की आपला आनंद हा कसा असणार आहे. आणि कमळ फुलणं म्हणजे हे देवाच्या पुढे जसं कमळ फुलतं तसं आज मुंबईत सगळ्या लोकांच्या मनात हे कमळ फुलून हा आनंद साजरा होत आहे. कारण हा आमच्या सगळ्या स्त्रियांचा सन्मान आहे, तो आम्हाला देवेंद्रजीने दिलेला आहे. आम्ही त्यांच्या आभारी आहोत. पहिले तर ऋतुताईंचं अभिनंदन महिला मोर्चातर्फे आमच्या, की जसं देवाभाऊने शब्द दिला की मुंबईचा महापौर हिंदू होणार आणि तो हिंदूच ठेवायला. ऋतुताईंनी तसा शब्द दिला. पहिले तरी बांगलादेशी हटवणारच आणि त्या हटवणारच.